हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल. आणि आता आहे सकाळची वेळ आणि हा जो आहे व्लॉग तो आहे आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीचा. तर आम्हाला दोघांना सुद्धा इथं बसवलं होतं आणि ह्यांनी सुद्धा गिफ्ट आणलं होतं माझ्यासाठी आणि मी सुद्धा गिफ्ट आणलं होतं. तर तू दे पहिल्यांदा किंवा मी म्हणायचे की तुम्ही द्या पहिल्यांदा, असंच चाललं होतं आमचं. तर शेवटी हे काही ऐकायला तयार नव्हते, मग मी माझंच गिफ्ट आणलं. खाली खाली बस, खाली बस की गुडघ्याव बस. हा व्हिडिओच काढतोय, व्हिडिओज काढते. ते ओपन करा. ओपन करा. मी व्हिडिओ काढू का फोटो? व्हिडिओ थँक्यू. चला मोबाईल नको आपला, चला. आणि हे मला देणार होते गिफ्टमध्ये मोबाईल. तर आमचा ओप्पोचा मोबाईल घ्यायचा असं ठरलं होतं. तर मला काही एवढी आयडिया नव्हती की याच्यामध्ये कोणता फोन असेल. मला असं वाटलं होतं की ओप्पोचाच असेल म्हणून. पण मी जेव्हा आयफोन बघितला तेव्हा मला म्हणजे काहीच सुचत नव्हतं. एकदम मला रडू आलं. म्हणजे ॲक्च्युली असं कधीच झालं नाही, एवढ्या 10 वर्षात असं पहिल्यांदाच झालं असेल. नेहमी आम्ही म्हणजे एकमेकांना सोबत घेऊनच गिफ्ट वगैरे घ्यायला जायचो, कधी असं सरप्राईज वगैरे नाही. कारण म्हणजे बड्डे वगैरे असेल तर ते मला घेऊन जाणार, मग तुझ्या चॉईसचं काय घ्यायचं आहे ते घेऊयात, किंवा मग मी त्यांना घेऊन जाते, तुमच्या चॉईसचं काय घ्यायचं आहे ते घेऊयात. असं सरप्राईज वगैरे असं आम्ही काही ठेवत नाही, कारण एकमेकांची चॉईस खूप डिफरंट आहे. मी जे घेईल ते त्यांना आवडतंच असं नाही आणि ते जे आणतील ते मला पण आवडेल असं नाही नसतं कधी. पण त्यावेळेस म्हणजे वेगळंच झालं की मला ते म्हणत होते ओप्पोचा घेऊयात फोन आणि आणला तो आयफोन, आणि त्याच्यामुळे मला जास्त भरून आलं. एक्सप्रेशन पाहिजे होते ना, घ्या. हा रडते, व्हिडिओ काढ तिचा. माझा आहे फोन. आणि मी त्यांच्यासाठी घेतलेली रिंग ती सुद्धा त्यांना अनएक्सपेक्टेडच होती. तेही त्यांच्यासाठी सरप्राईजच झालं खरं तर. कारण मी बरं नसल्यामुळे कुठेही बाहेर गेले नव्हते. पण हे असं त्यांना वाटत होतं. पण मी आदल्या दिवशी जाऊन सगळं काही घेऊन आले होते आणि यांना काहीच माहिती नव्हतं ते. तर अशा पद्धतीने आमची ॲनिव्हर्सरी जी आहे ती सेलिब्रेट झाली. तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की संध्याकाळचं सेलिब्रेशन कसं केलेलं आहे ते. दाखवता याच्या मोबाईल एक्सप्रेशन पाहिजे होते ना, घ्या. हा रडते, व्हिडिओ काढ तिचा. माझा आहे फोन. त्याला चार्जरच नाही आला, पण चार्जिंग कसं काय करायचं? चार्जरच नाही त्याला. फोन तर आणलाय, नाही चालत. आवडलं का? काय का झालं मग मला? त्याला आयक्लाउडचा अकाउंट बनवायला लागेल ना. थँक्यू केलं का तुम्ही? गप्पे स्टिकर लावायचे.
ऍपल खाल्लेला मोबाईल दिलाय बघ. आहे का? कारण काय आहे बोलायला? होईल चालू चालू होते तो अजून. हॅलो बोलते सगळ्या भाषांमध्ये. बोला मला आता सेंड करायला पटकन सेंड होते व्हिडिओ. तुझ्या ना यांनी काढलेले हा. पण ह्याच्यातून पाठवायच्या म्हणजे अवघड येणार. कशातून? ह्याच्यातून त्याच्यातून डॉक्युमेंट वेळेला पाठवू शकतो. डॉक्युमेंट तेच डाउनलोड करायला लागेल. तसं डायरेक्ट शेअर शेअर राहायला करा लाईट. चालू आहे खाते. परी लॉलीपॉप येते. छोटे आहे गं. चॉकलेट येते का? ती पाडायला घातलं ते. त्याला हे पण टाकायला लागेल ना सिम वगैरे. ते जुन्या मोबाईल काय मी काढून ठेवली ती. हा का? हसवायची रिंग. म्हणजे त्यात ते डमी येते ना त्या बॉक्सला ती. झालंय काम त्याचं आता. त्याला मी कळलं काम झालंय आपलं. ॲनिव्हर्सरीचा जो दिवस होता त्या दिवशी आम्ही कुठेच गेलेलो नव्हतो, कारण मला बरं नव्हतं. ॲक्च्युली 2 दिवस आधीच मला ॲडमिट केलं होतं. त्याच्यामुळे मम्मी आणि माझा भाऊ पण आले होते. तर ते सुद्धा घरी होते सगळेच आणि मला कुठे जाण्याचं हेच नव्हतं. तर पहिल्यांदाच असं झालं असेल की ॲनिव्हर्सरीला आम्ही कुठे फिरायला नाही गेलो. तो दिवस पूर्ण आम्ही घरीच हे केला. आणि मग 2-3 दिवसांनी आम्ही आलो होतो इकडे फिशचं टनेल बघण्यासाठी मुलींना घेऊन. म्हटलं थोडंसं त्यांनासुद्धा एन्जॉयमेंट होईल. आणि ऋत्विकाच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आम्ही सर्च करत होतो. तर इथे काही भेटते का हे सुद्धा पाहायचं होतं. इंस्टाग्रामवरती जी रील होती ती पाहूनच आम्ही गेलो होतो. पण यांना हे जास्त काही आवडलं नाही. मला ओके वाटलं, पण यांना अजिबात आवडलं नाही. सुरुवातीलाच त्यांचं थोडंसं हे झालं, कारण तिथे असे टनेल होतं पण हे असं दाखवतात ते तशा पद्धतीचे ब्लॉक होते सुरुवातीचे. आणि टनेल हे खूप छोटंसं होतं, असं पुढे दिसेलच तुम्हाला. आणि जे फिश लवर आहेत तर त्यांना हे एक्झिबिशन खूप आवडेल, खूप छान वाटेल हे. आणि छोटे मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत होते. इथे फूड वगैरे पण एवढं काही खास नव्हतं, म्हणजे त्याच्यामुळेच थोडंसं डिसअपॉइंटमेंट झाली आम्हाला. थोडा वेळच आम्ही थांबलो आणि नंतर मग पुढे मॉलला गेलो. आणि ऋत्विकाला जे काही हवं होतं ते इथे काहीच भेटलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मग म्हटलं परत येण्यापेक्षा आपण मॉलमध्ये सुद्धा जाऊन बघून येऊयात की तिथे काय भेटतंय का. आणि त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी नेक्स्ट नक्की पोस्ट करेल की तिथून आम्ही काय घेतलं आणि काय नाही भेटलं आम्हाला तिथे ते. तर ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा.
भारी आहेत ना. कसले भारी बसले ते. मस्त हे घ्यायचे का आपण? असं वाटतंय का गेम आहे. फेक नाहीये खरंच. तुझं बघ ना इथं खेकडा उभं राहिला. टीव्ही टाइप आहे ना. टीव्ही टाइप आहे ना. तिला बघू दे. आतमधून बाहेर आल्याच्या नंतर असे वेगवेगळे स्टॉल्स लावलेले होते आणि प्राईज इतक्या हाय होत्या आणि क्वालिटी एकदम डाऊन होती. तर त्यामुळे मी इथे काहीच घेतले नाही आहे. पण जे काही होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते की तिथे काय काय होतं ते. बऱ्याचशा गोष्टी होत्या मेकअपशी रिलेटेड वगैरे. आणि पुढे जाऊन पापड लोणची वगैरे असतात त्याचे स्टॉल्स होते. अजून खेळण्यांचे वगैरे स्टॉल्स होते. परत बुक्सचे स्टॉल्स होते. अशा प्रत्येक ह्याचे स्टॉल्स लागलेले होते तिथे. तर तिथे जास्त काही मी शॉपिंग नाही केली. पण यांनी बुक्स वगैरे घेतली होती मुलींसाठी. अद्विकाने खूपच हट्ट केला म्हणून तिच्यासाठी बुक्स घेतले यांनी. आणि इथे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर ऑप्शन अवेलेबल होते. अशा प्रकारचे पाळणे वगैरे जे की आपण यात्रेमध्ये बघतोच. आणि ह्याच्यामध्ये बसण्यासाठी सगळेच हट्ट करतात खेळण्यासाठी वगैरे. तसंच ऋत्विकासुद्धा करत होती आणि तिला या मोठ्या पाळण्यामध्ये बसायचं होतं. ती हात दाखवती आहे तिथे. तर मला तर पाळण्यामध्ये बसायचं म्हटलं तर खूप भीती वाटते आणि एवढ्या मोठ्या पाळण्यामध्ये मी तर कधीच बसू शकत नाही. पण तिला माहिती नव्हतं त्याच्यामध्ये बसल्यानंतर आपलं काय होणार आहे. तर ते इकडे तिकडे तिला मनवत होते थोडंफार आणि शेवटी ती बसायला तयार झाली हॉर्सवरती. अशा पद्धतीने ती बसली आणि मस्त एन्जॉय केलं हॉर्स पण तिने. तर गाईस, तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय.